माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी कृष्णाची कथा सांगणार आहे। कृष्ण जन्म झाला, खूप आनंद झाला। गोकुळामध्ये कृष्ण आला, नंदराजाला आनंद झाला। झोपेतून उठल्या यशोदा माता बघत्या तर समोर असणारा कृष्ण पण छोटंसं बाळ दिसू लागलं आणि कुणालाही माहीत नाही की यशोदेला पुत्र झालेला। बळीराम दादाला घाई पडली। बळीराम दादा रडू लागले। भगवान आले पण ही कोणीच उठं नाही। लहान असणार आणि रुणी घेऊन असतात आपल्या शेणवर झोपलेल्या असताना बळीराम दादा एवढी रडायला घाई केली तरी कुणी उठं नाही गेलं राजवाड्यातलं। आणि मग असणार बळीराम दादा बदमन खाली पडले आणि रुणीला जाग आली। बाळ खाली पडून रडू लागले म्हणून रुणी माता उठल्या आणि मग सारखं रडू लागले म्हणून यशोदा माताकडे जात होता। तर बघत्यात तर काय यशोदा निद्रा अवस्थेत झोपलेली आहे। पुढे बाळ आहे छान बसलेलं झोपलेलं आणि मग सांगितल्या, अगं यशोदा जागी हो, किती सुंदर बाळ झाले, तुला कशी झोप लागली। आणि मग यशोदा माता जाग झाल्या। नंदराजाला सांगितली बातमी। दासी धावू लागल्या, पळू लागल्या। आनंदाचं वातावरण निर्माण झालं। आनंद जिकडे पाहावे तिकडे आनंदच आनंद। त्या ठिकाणी आनंदाचा घन हा परमेश्वर त्या ठिकाणी जन्मला। किती आनंद असेल, किती सरोवर त्या ठिकाणी कमळे विकसित होऊ लागले। वसंत ऋतूचं आगमन त्या ठिकाणी व तशा प्रकारचं श्रावण महिना होता। जिकडं पाहो तिकडे हिरवंगार असं अरण्य, हिरवेगार झाडं उत्सवानं आलेले, तसेच फळं लागलेले, गाई वासरे दूध देऊ लागलेल्या, इतका आनंद असणारा त्या ठिकाणी होता। आणि कृष्ण भगवान त्या ठिकाणी अवतार घेतले। हे सगळ्यांना आनंद वाटू लागला। आणि मग बातमी संपली। समजल्याबरोबर तर सगळे गावकरी पळत सुटले। गवळणी म्हणू लागल्या, चला आता आपण यशोदेला मुलगा झाला आपण पाहून येऊया। गर्दी केली गवळणी। छोटंसं गाव असणारं सर्वच त्या ठिकाणी येऊ लागले। गवळी भेट वस्तू घेऊन येऊ लागले, गवळणी येऊ लागल्या, बघू लागल्या। अशा प्रकारे बघत असताना सगळ्याचा आनंद सोहळा झाला। नंदराजानं सगळ्यांचं स्वागत केलं, सगळ्यांना वस्त्र दिले, अलंकार दिले, सगळ्यांना धन धान्य दिलं। त्या ठिकाणचं गोरगरिबांना सगळ्यांना पुरवलं। तो राजा होता नंदराजा। असं करत असताना सर्वजण आपल्या घरी परतले। आणि मग कंसाला चिंता इकडं वाटू लागली। काल आकाशवाणी झाली आहे आणि तुझा वैरी गोकुळात वाढायला म्हणून सांगितले। आणि कंसाचं मन असं दचकलं होतं की पारा वा राहिलेला नव्हता। त्या ठिकाणी झोपलं, कृष्ण दिसू लागला। जेवण करू लागलं, कृष्ण दिसू लागला। पाणी आणा म्हणून सांगितलं, बारीकरानं पाणी आणून दिलं, त्याच्यात कृष्ण दिसू लागला। त्यांना ओरडू लागला, मला कृष्ण आणून प्यायला दिला म्हणून ती फेकून देऊ लागला। असा कृष्ण रूप झालेला होता। त्यानं प्रत्येक ठिकाणी त्याला कृष्ण दिसत होता। त्याची असणारी भक्ती नव्हती, दुष्ट भक्ती होती, पण तो कृष्ण रूप झालेला होता। आणि त्याला आता वाटू लागलं, माझा वैरी कुठं वाढत असेल, छोटा आहे तोपर्यंत त्याला मारावं, मोठा झाला तर मला आटणार नाही, असं करू लागला। आणि तेवढ्यात असणारं महाबळ असणारा दैत्य त्या ठिकाणी आला। हात जोडून कंसापुढे उभा टाकला आणि सांगितला, राजन काय व्हायची गरज आहे तुम्ही, मी असताना? तो छोटा तर आहे, मी जातो नंदराजाच्या घरी आणि त्याला मारून येतो, नसता तुमच्याकडे जिवंत घेऊन येतो। सांगितलं कंसानं, तुला काय पाहिजे, तुला किती संपत्ती पाहिजे तेवढी घेऊन जा, किती वस्त्र अलंकार पाहिजे तेवढी घेऊन जा, सर्वस्व असं म्हणल्यानंतर आणि त्या ठिकाणी मग कंस आज्ञा घेतली। कंसानं भरपूर असं द्रव्य दिलं त्या ठिकाणचं, ती घेतला आणि महाबळ असणारा दैत्य त्या ठिकाणी कुठे निघाला तर गोकुळामध्ये निघाला। येत करत राजवाड्यामध्ये पोहोचला आणि ब्राह्मणाचं रूप धारण केलं, पंजा घातलेला आहे, त्या ठिकाणी हातामध्ये झुरी घेतलेली आहे, पुन्हा जानवं घातलेलं आहे। अशा प्रकारे घेऊन पंचांगण सांगण्यासाठी हातामध्ये पंचांगण आहे आणि असं ब्राह्मणाचं रूप धारण केलं। असा गंध लिवलेला आहे ब्राह्मणाचा। सगळ्याला वाटलं, गळ्यामध्ये माळा घातले त्या आणि मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं डुलत आणि राजवाड्यामध्ये आल्यानंतर नंदराजाला आनंद झाला। आपल्या घरी नुकतंच बाळ झालेलं आहे, ह्याचं भविष्य बघावं, भविष्य सांगावं कसं असेल म्हणून पाठ टाकला त्या ठिकाणी। आणि आपल्याला वाटते आपलं नवं बाळ झालेलं आहे, ह्याचं कोणतं भविष्य सांगेल का, ह्यानं काय होते म्हणून सांगेल का, ह्यानं चांगलं जन्मलंय का, ह्याला शांती लागली का, असा आपण सगळे विचार करतात। तसंच नंदराजाला यशोदा राणीचा थारावर राहिलेला नव्हता। त्या ठिकाणी जमिनीवर पाय ठरत नव्हता। इतकं सुंदर मुलगा झाला आपल्याला, आपण काय पुण्य केलं असेल काय नाही असं वाटत होतं। आणि वाटत असताना तो आला
त्याचं स्वागत केलं ब्राह्मण म्हणून आणि बसला आणि बाळ पाहण्यासाठी आला. म्हणला कृष्ण भगवान पाण्यात झोपलेली होती. सगळं ऐकू लागलेत, बघू लागलेत. मग लगेच बघितलं आणि सांगितलं ही काही चांगला मुलगा नाही म्हणले जन्मलेला, ही दुष्ट आहे, ही पापिष्ट आहे म्हणले, ही चांगला नाही म्हणले, दैत्य मारतो, या सगळ्या कुळाचा नाश करतो, राजाचा नाश करतो, ही चांगलं नाही, हिला काय करा, ही असणारं शांती लागलेली आहे ह्याला म्हणले, मूळ शांती आहे ही, आणि ही कारड चांगलं नाही, ह्याला गावाच्या बाहेर फेकून द्या, नसता लगेच तुमच्या सगळ्या कुळचा नाश होईल असं सांगितले. आता देवाने विचार केले ब्राह्मण कोण आला म्हणले ह्याला जर आपण मारलो तर ब्राह्मण मारलेला वध आपल्याला पाप लागेल, आपण ह्याला मारण्यापेक्षा काय शिक्षा करावं. झोपेतूनच असणारं पाण्यामधून सगळं ऐकू लागले आणि असणारे काय शिक्षा करावं म्हणून विचार करू लागले. तेवढ्यामध्ये सगळ्या निर्जीव वस्तूवर देवाने लक्ष ठेवलं आणि बघितली, दृष्टी टाकली. टाकल्याबरोबर तर काय चमत्कारच घडला त्या ठिकाणी. आदिमाया शक्तीचं आगमनच झालं आणि लगेच असणारं बेलणे, पाट, वरवटे, टोपले, मुसळ ठेवलेले, कुऱ्हाडी, खोबरे, पुन्हा गौऱ्या सुद्धा पक्ष्यासारख्या पळू लागल्या, बदाबद बदाबद पाठी पडलेल्या, मुसळ कोपऱ्या ठेवलेल्या आल्या की पाठीत बदाबद बदाबद मारलं, डोसक्यात सटासट सटासट असणारं कोण मारू लागलं तर लाकडी मारू लागले. अशा प्रकारची फजिती उडून गेली. आतातलं पंचांगण बी फाटलं, धोतर बी राहिलं, गळालं, सगळंच गळालं, अशी फजिती उठली. पण आता पळून जावं म्हणून निघाला. बरं झालं आमच्या कसनाला नाव ठेवतं, बरं झालं आमच्या कसनाला नाव ठेवतं असं म्हणलाले. गुकुळ खो 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 असणारे गवळी हसू लागले आणि मग बाहेर निघाल्याबरोबर बाज होती, तर ती बाज येऊन आडी भुवा टाकली, ती बाज सुद्धा जाऊ नाही गेली, आडून लागली. अशा प्रकारे ह्या बामणाची फजिती उठली त्या ठिकाणची. आणि बामण कसं तर असणारा पळत 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 आणि हातामध्ये जीव घेतला, मूठ घेतली आणि असं निघाला. कुठं निघाला तर मथुरेला गेला आणि कंसाला सांगितलं बाबा म्हणजे तुझं वैरी गोकुळात वाढू लागलाय, पण तुला मारणं मला शक्य नाही म्हणते, आता तू तुझं बघ म्हणले. अजून चिंता धासत वाटू लागली. आता काय करावं, असला महाबळ राक्षस माघारी आला, दैत्य असणार, आता काय करू, आता कुणाला करू, कुणाला पाठवू, कोणचा दैत्य पाठवू, कोण असणार ह्याला मारल, असा प्रकारे विचार करू लागलाय. तोपर्यंत पुतना राक्षस हात जोडून नमस्कार करून उभा टाकली राजांपुढे. म्हणली मी असणार, तुम्ही कशाला भ्यायची गरज आहे राजाला म्हणू लागली, काय चिंता करू लागलात म्हणली, एवढं बाळ छोट आणि त्याची चिंता तुम्हाला, ही चिंता करायची काय गरज आहे का म्हणली, मी आता सध्या म्हणली जाते मारते म्हणली, तुम्ही काय सध्या चिंता करू नका, नुसतं जिवंत मी घेऊन तुमच्या पुढे आणून देते म्हणली तुम्हाला ही बाळ, एवढं छोटं बाळ जन्मलेलं कशाला चिंता करायची गरज आहे म्हणली. ठीक आहे म्हणजे वस्त्र अलंकार अगोदरच द्यायची त्यांनी, सगळं वस्त्र अलंकार दिले, दाग दागिने दिले, सगळं धन संपदा दिली आणि पुन्हा राक्षस निघाली. असलं रूप धारण केलं की त्या ठिकाणी मेनका, उर्वशी, फिग्या पडाव्या, रंभा, एवढं सुंदर रूप धारण केलं, एवढे सुंदर असणारं वस्त्र अलंकार त्या ठिकाणी अंगावर घातलेले ते. कुठली देवंगना उतरली का कुणाची असणारी पातळातून आली, कुठे स्वर्गातून आली, कोण असेल हिनं, असं लोक तिच्याकडे बघू लागले. आणि तिनं मग असणारे लोक लेकरांना काय करा, स्थानामध्ये विष भरलं आणि निघाली. लेकरांना घ्यायचं, मारायचं, हातामध्ये खेळणी बघून लेकरं पाठीमागे लागायचे, तिलीपुर उचलायचं आणि कुठं तर झाडीमध्ये जायचं, त्याला असणार मारायचं. अशा प्रकारे करत 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 कुठं आली तर नंदराजाच्या वाड्यात आली. नंदराजे राणीला घेऊन लागली, अगं यशोदा, अगं मी आली आहे तुझी बहीण, तू कुठं आहेस, तुला पुत्र झालाय म्हणून मी पाहण्यासाठी आली तुला, असं बोलू लागली. असं बोलू लागल्यावर लगेच नंदराणी आलिया पटमन पाटा दिला बसायला. आता दूध आणून देते म्हणू लागली, बस ताई म्हणू लागली, ठेवतो कानाला माझ्या धर म्हणली आणि मांडीवर गेली. त्यावेळेस असणार तोपर्यंत मध्ये गेली घरामध्ये, तोपर्यंत तिने लगेच घेतलं, बघू लागली, काय सुंदर आहे म्हणली, किती सुंदर आहे, किती रूपवान आहे म्हणली. तिला एवढं बघू लागलं, एवढं बघू लागलं, ह्याला कसं मारावं ही वाटणार तिला. तिनं मारण्याच्या हेतूनच आलेली होती. आणि हिनं कोण होती तर त्या ठिकाणी बळीराजाची असणारी बहीण होती पहिल्या अवतारामध्ये. आणि ज्यावेळेस बळीला असणारं पाताळामध्ये घातलं त्यावेळेस रत्नमाला नावाची होती. आणि तिने म्हणते एवढा सुंदर ब्राह्मणाचा मुलगा आहे, किती सुंदर आहे म्हणली, त्याला स्थानपण करावं असं मला वाटलं म्हणली, पुत्ररूपाची प्राप्ती होई वाटलं म्हणली, आणि किती सुंदर दिसू लागला म्हणली. आणि बळीला ज्यावेळेस पाताळात घातलं आणि ब्राह्मणाचं रूप धारण करून आले आणि 3च पावलं जागा मागितली. आणि ती बळी असणार होता, दानशूर होता, पराक्रमी होता. किती जरी दानशूर आले ब्राह्मण, काही जरी ब्राह्मणानं माहिती तर तो त्याला द्यायचा. असं करत असताना
सांगितलं 3 पावलं जागा द्या. 3 पावलं स्वर्ग वैकुंठ व्यापूर आपला पृथ्वीवर पाऊल पडला. तिसरा पाऊल कुठे ठेवायचा आणि तिसरा पाऊल मग बळीच्या मस्तकावर ठेवला. माझ्या मस्तकावर ठेवा म्हणला आणि त्यावेळेस बळीला पाताळात घातलं. त्यावेळेस असणार रत्नमाला म्हणते ह्याला विष पाजून मारावं लागते. मग त्यावेळेस देवानं म्हणले ही पण तुझी मनकामना मी पूर्ण करतो म्हणले. आणि तीच पुतना असणारी होती राम अवतारावरती असणारी ताटिका होती. कृष्ण अवतारात पुतना झाली आणि हिनंच असणारं विष पाजवण्यासाठी कानाला आली आणि कानाला स्थानपान करू लागली. कानातील विष ओढू लागला. कानाला काहीच नाही आणि काना मग तिला सहन होई लागल्या वेदना त्या ठिकाणी असणारं आणि मग तिचं रूप असणारं जे होतं तिनं ती सोडलं त्या ठिकाणचं रूप आणि मग काय झालं राक्षसीण झाली आणि यशोदा माता पाहती तर राजवाड्यातून तिनं बाहेर गेलेली आहे. काना इकडं इकडं बघते काना कुठंच दिसना गेलाय. असा करत असताना काना आणि मग काय झाले तर तिनं बाहेर आकाशमार्गाने निघून गेली. बाहेर लांब जाऊन पडल्यानंतर कृष्ण असणारा आणि तिच्याच असा छातीवर बसलेला आहे झोपलेला आहे तसंच बाळ असं करत गावाशी म्हणू लागले. इतका मोठी राक्षसी आली इतकी मोठी राक्षसी झाली. नंदराजा घरात नव्हते तेही असणारं कामाला बाहेर गेलेली होती आणि तिनं मरून पडली त्या ठिकाणी. पडल्यानंतर तिच्या असणाऱ्या मृतदेहाचा श्वास सुटला सुगंध सुटला. कृष्ण भगवंताने तिला स्पर्श केल्यामुळं असा आनंद झाला त्या ठिकाणी. अशीच असणारी ही